आणि आता लोकसभेचा रणसंग्राम, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उद्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार तोफा थंडावणार, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याची उमेदवारांची लगबग। देशभरात 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान। महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिमसह हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, वर्धा या मतदारसंघात मतदान पार पडणार। परभणीत भर पावसात उद्धव ठाकरेंची सभा। महाविकास आघाडी उमेदवार संजय जाधवांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे मैदानात। पुण्यात 29 एप्रिलला होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं ठिकाण बदललं। एसपी कॉलेजच्या मैदानावर नाही तर रेस कोर्सवर मैदानावर सभा होणार आहे। संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सभेचं ठिकाण बदललं। आयकरच्या धाडीत शिंदेच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं। भाजपसोबत चला नाहीतर आम्हाला आत टाकतील, शिंदे म्हणाले। आदित्य ठाकरेंचा मोठा दावा आहे, शिंदे दाढी खाजवत रडायला लागले होते असा आदित्य ठाकरेंचा खोचक टोला। मुंबई उत्तर पश्चिममधून सेनेकडून वायकरांना उमेदवारीची शक्यता, मात्र संजय निरुपमानंतर आता वायकरांच्या उमेदवारीला देखील मनसेचा विरोध आहे। शालिनी ठाकरेंकडून वायकरांच्या उमेदवारीला विरोध, निरुपमांचा महाराष्ट्रद्रोही तर वायकरांचा भ्रष्टाचारी असा उल्लेख। केंद्रात आमचं सरकार येणार, कायदेशीर कारवाई होणार। 4 जूननंतर मोदी शहा दिसणार नाहीत, संजय राऊतांचा भाजपला इशारा। संजय राऊतांना काहीही काम राहिलं नाही, महाराष्ट्रातील जनता त्यांना मनावर घेत नाही। काही फाईल असतील तर त्यांनी न्यायालयात जावं, सत्ता येणार हे त्यांचं दिवास्वप्न आहे, त्यांनाच पाहत त्याचं राहू द्यात, शंभूराज देसाईंचा राऊतांना टोला। मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होतं ते आधी सांगा, तुम्हाला अटक होईल म्हणून फडणवीसांनी शिंदेंवर दबाव टाकला। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर पलटवार।